Hi, this is ZBPS Daudgaon. Today we are learning our next structure, and this is the structure number 88. We have taken challenge of 100 days, 100 structures. That's why we are running this activity one day, one structure. बघा आज आपण जे स्ट्रक्चर शिकणार आहोत ते आहे वाय. सॉरी, नॉट वाय, इट्स हाऊ. वाय आपण आधी शिकलो. आता हाऊ पासून म्हणजेच हाऊ पासून सुरू होणारे जे क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपण परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण काळातील वाक्य बघणार आहोत. पूर्ण काळामध्ये 3 काळ आहेत. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, दुसरा सांगा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स नंतर सांगा दुसरा कोणता परफेक्ट टेन्स आहे? पास्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट परफेक्ट टेन्स आणि तिसरा फ्युचर परफेक्ट टेन्स. शाबास. अचानक विचारानंतर सांगता आलं पाहिजे. बघा आता याचं स्ट्रक्चर आहे हाऊ प्लस हॅव, सॉरी हेल्पिंग वर्ब प्लस यस प्लस V3 प्लस ओ. बघा हाऊ घेतलेला आहे. हेल्पिंग वर्ब या ठिकाणी एवढे आहेत. हॅव हॅज प्रेझेंट टेन्स साठी, हॅड पास्ट टेन्स साठी, शॉल हॅव विल हॅव फ्युचर टेन्स साठी. या ठिकाणी आपले 8 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हॅव फक्त कशासाठी वापरायचे? शॉल हॅव विल हॅव साठी. आता या ठिकाणी V3 चा वापर करायचा आहे कारण परफेक्ट टेन्स मध्ये आपल्याला V3 वापरावंच लागतं. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. बघा त्याने कसे क्रिकेट खेळले आहे. त्याने म्हणल्यानंतर काय घ्यावं लागेल आपल्याला? ही. काय घ्यावं लागेल? ही. आता बघा इथं आपण हाऊ हॅज ही, बघा हाऊ हॅज ही, पुढं काय येईल रे? आता आपल्याला V3 घ्यायचंय. मग आपल्याला काय घ्यावं लागेल? प्लेचं तिसरं रूप प्लेड, PLAYED प्लेड. आणि पुढं काय आहे? क्रिकेट, CRICKET. बघा आणि क्वेश्चन मार्क येईल. हाऊ हॅज ही प्लेड क्रिकेट. त्याने कसे क्रिकेट खेळले आहे. अशा पद्धतीचं वाक्य झालं. आता याच वाक्याला आपल्याला आता चेंज करायचं आहे आणि पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये करायचं आहे. फक्त एकच शब्द बदलेल. कोण सांगतं बरं काय बदलेल? सांगा बरं आयुष, काय बदलेल? हॅजच्या जागेवर काय टाकावं लागेल? हॅड. हॅड. मग वाक्य काय तयार होईल सांगा बरं? हाऊ हॅड ही प्लेड क्रिकेट. शाबास. हाऊ हॅड ही प्लेड क्रिकेट. हॅवच्या जागेवर फक्त काय येईल या ठिकाणी? हॅड येईल. आता तिसरा काळ जो आहे आपला तो आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. तर त्याच्यामध्ये काय बदल होईल सांगा बरं? संध्या दिदी तुम्ही सांगा काय बदल होईल? हॅडच्या जाग्यावर विल हॅव येते. विल हॅव सोबतच येईल का? हॅव विल आधी येते, हा. मग सेंट म्हणजे सब्जेक्ट येते, मग येते. मग कसं वाक्य तयार होईल सांगा बरं? हाऊ 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 विल ही हॅव प्लेड क्रिकेट. शाबास. हाऊ विल ही हॅव प्लेड क्रिकेट. बघा या ठिकाणी विल इकडे घेतलेला आहे, मध्ये सब्जेक्ट घेतलाय, नंतर हॅव घेतले. अशा पद्धतीने आपल्याला आता वाक्य करायचे आहे. चला आता पहिलं घेऊया आपण आयचा उपयोग करून रीडचा वापर करूया. मी कसं वाचन केलं आहे कोण सांगतं? सांगा मी कसं वाचन केलं आहे? हाऊ हॅव आय रीड. मी कसं वाचन केलं होतं? हाऊ हॅड आय रीड. मी कसं वाचन केलं असेल? हाऊ विल आय रीड. आय हॅव रीड. हॅव विसरला होता. ठीक आहे, छान. याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. चला आता पुढे घेऊया सब्जेक्ट वी घेऊया आणि या ठिकाणी वर्क घेऊया वर्कड. आता इथं वर्कचं काय होईल? वर्कड. ठीक आहे. चला आता सांगा आम्ही कसे काम केले आहे. आम्ही कसे काम केले आहे. सांगा तुम्ही. हाऊ हॅव वी वर्क. आम्ही कसे काम केले होते? हाऊ हॅड वी वर्क. आम्ही कसे काम केले असेल? हाऊ विल वी हॅव वर्क. व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. चला पुढे आता घेऊया कम्प्लिटेड. बघा त्यांनी काम कसे पूर्ण केले आहे. त्यांनी काम कसे पूर्ण केले आहे. सांगा माऊली. माऊली इज फ्रॉम 5th स्टँडर्ड. सांगा माऊली. How have
worked. कंप्लिटेड द टास्क. Completed the task. हा, पुन्हा एकदा सांगा तुम्ही. त्यांनी काम कसे पूर्ण केले आहे. How have they completed the task? टास्क. शाबास. चला आता तुम्ही सांगा. त्यांनी काम कसे पूर्ण केले होते. How had they completed the task? त्यांनी काम कसे पूर्ण केले असेल. How will they have completed the task? हा, व्हेरी गुड. हिच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. हा, चला पुढे घेऊया. स्टडी. तू कसा अभ्यास केला आहे. हा, सांग साक्षी दीदी. How had हा, चुकायले बघा. हॅड कधी घ्यायचे. केला होता. How had आता आपल्याला काय तू साठी हॅज घ्यायचे का. बघा कन्फ्यूज व्हायली तुम्ही. हा, मग नीट म्हण ना. how नाही. हाऊ have you studied? हा, हाऊ हॅव यू स्टडीड. आता तू कसा अभ्यास केला होता. हा, सांगा. How have you हॅव कसं येईल तिने सांगितलं ना. how had you स्टडीड. studied? हा, हाऊ हॅड यू स्टडीड. आता तुम्ही सांगा बरं. हा, तुम्ही सांगा. तू कसा अभ्यास केला असेल. How will you have studied? शाबास. चला आता पुढे जाऊया आता आपण. हा, मेकचे 3 रूप. मेड. बघा, त्याने कशी रांगोळी काढली आहे. सांगा. How has he made rangoli? व्हेरी गुड. त्याने कशी रांगोळी काढली होती. How had he made rangoli? व्हेरी गुड. त्याने कशी रांगोळी काढली असेल. How will he have made rangoli? व्हेरी गुड. काहीही चूक केली नाही बघा. कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर चूक होत नाही. चला पुढे जाऊया. डान्स्ड. ती कशी नाचली आहे. चला, ती कशी नाचली आहे सांगा बरं. How have she? बघा आता शी साठी हॅव घ्यायली ती. बरोबर आहे का. मग तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा ना. घाबरायली कशाला. हा, How has she danced? ती कशी नाचली होती. How had she danced? डान्स्ड हे का नाही. ती कशी नाचली असेल. How will she have danced? व्हेरी गुड. घाबरायचं नाही. भीती बंद केली की आपलं चुकत नाही. चला पुढे जाऊया. किक्ड. त्याने कशी लात मारली आहे. बघा आता एखाद्या प्राण्यासाठी वापरले आपण हे. त्याने कशी लात मारली आहे सांगा. How has it kicked? त्याने कशी लात मारली होती. How had he kicked? इट. Kicked. त्याने लात कशी मारली असेल. How will it kicked? Have kicked. हाऊ विल इट हॅव किक्ड. चला पुढे जाऊया आता आपण. आयुषने कसे पत्र लिहिले आहे. आयुषने कसे पत्र लिहिले आहे. हा, ठीक आहे ना. आपण दिस वापरायचं नाही. आयुषने कसे पत्र लिहिले आहे सांगा तुम्हीच. How has Ayush written a letter? हा, आयुषने पत्र कसे लिहिले होते. How had Ayush written a letter? आयुषने कसे पत्र लिहिले असेल. How will Ayush have written a letter? व्हेरी गुड. क्लॅप फॉर हर. बघा आज आपण या ठिकाणी काय केलं आहे की परफेक्ट टेन्सचे वाक्य आणि त्यामध्येही WH क्वेश्चन्स हाऊ हे वापरलेलं आहे. तुम्ही याची प्रॅक्टिस करा आणि याचे 30 वाक्य तयार करून आणायचे उद्या येताना. हा तुमच्यासाठी गृहपाठ आहे. ओके. दिस इज ZPPS दौडगाव. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. थँक्यू.